नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं आजच्या भागात स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. सोन्याच्या दागिन्यांचं आणि बायकांचं एक विशेष नातं असतं. दागिने घालायला आवडत नाही अशी स्त्री मिळणं खरं तर दुर्मिळच. मग दागिना कुठलाही असो, आजीच्या पाटल्या असोत, सासूबाईंचा चंद्रहार असो किंवा नवऱ्यानं दिलेली एखादी नथ, प्रत्येक दागिन्याचं आपलं आपलं वेगळं महत्व असतं. पण कधी कधी हेच दागिने एखाद्या जिव्हारी लागणाऱ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात. आपल्या दागिन्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका स्त्रीची आणि तिच्या दागिन्यांची ही आजची गोष्ट. ते टीव्ही वाले आले तुझा इंटरव्ह्यू घ्यायला. हो, आधी मला दागिने घालायला मदत तर कर. ओ, माझं नाव अंबिका. पण मग हे उरं सोनं घालते ना की अख्खा कोलीवाडा मला ना सोनूताईशी झाक मारते. तुम्हाला दागिन्यांची आवड केव्हापासून? अहो, लहानपणापासूनच की. कोणत्याही बाईच्या अंगावर दागिने बघितलं ना की मला जाम वाटायचं की हिच्यापेक्षा जास्त दागिने माझ्या अंगावर पाहिजे. आणि तेव्हाच मी ठरवलं की मोठी झाली ना की लई दागिने घालायचं. यो आमचा कोलीवाडा आणि आम्ही समदे एकविरायची लेकरं आहोत ताई. कुणाला बी काय बी मदत हवी असेल ना तर आम्ही करतो. एकमेकांसाठी जीव द्यायला बी मागे पुढे बघत नाही. आणि या कोलीवाड्यामध्ये कधी कुणाला काही मदत लागली रात्रीची बी तर एकविरायची शपथ, ना दिस बघत ना रात बघत हा केला धावते. सोनूताई, तुम्हाला एवढे दागिने घालायचे रिक्स नाही वाटत? अजिबात नाही. अंबिकाच्या दागिन्यावर हात काय कोणी नजर बी टाकू शकत नाही. आई, मी लहान असताना माझे आई बाबा वारले, पण तुम्हाला बघून असं वाटतं की मला माझी आई मिळाली. चल रे, काय रडतोस? चला आता लग्नाची तारीख ठरवा. आणि तुम्ही सगळे सोनूताईच्या पोरीचा साखरपुडा आहे, वाजवा की. सोमेश काका, तुम्ही ना एकदम सडलेली मच्छी आहात. सडलेली मच्छी. तुमच्यात तो दम नाही राहिला आता. अरे तुम्ही नामर्द आहात, नामर्द. देवाने तोंड दिलं म्हणून काय बी बोलू नको. अरे तुमच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि अजून मी तुमचं काम लटकलंय. लानत आहे तुमच्यावर. अरे दर्याला तुफान आल्यावर मच्छी पकडणारे आपण, तुमच्यात तो दम नाही राहिला आता. नामर्द झालाय तुम्ही, नामर्द. मी नामर आता बघ दर्याला तुफान खायचं येतं ते. माझ्या दम नाही बघते आता. चल माझ्या बरोबर तू. माझे पुरीचं लगीन आहे. सोमेश काका, सोडणार नाही मी. सोमेश काका. करून टाकणार आहे. सोडणार नाही. सोमेश काका. बाय करा मन्ना सोरूची नाश्ता. मन्ना बाय करा. बाय करा. आयला पैसा सगळा नाश्ता मला टाकूनची. अरे माझ्या आयुष्यात कधी सुख नाही दिलंस, पण माझ्या पोरीच्या आयुष्यात सुख येतंय, त्याला नजर नको लावूस. तुझी पोर? अरे माझी पण पोर आहे की. त्या सटवीच्या नादी लागल्यापासून तुला हे तरी माहिती का आपली पोरं कशी वाढतात?
जेव्हा पाहिजे ते सटवी आणि दारू बस. दुसरं काय दुसतं तुला? जास्त बोलायचं नाही, मला शिकवायचं नाही. मी आता सांगताय ना ते तुला करायचं आहे. यो कागद आहे ना, कागद यो साधा सुद्धा कागद नाही, डिवोर्सचा डिवोर्स याच्यावर सह्या कर. म्हणा तुझी सही पाहिजे. मी नाही करणार. मी ना सोडायचो नाही, सही नाही करत. काही आणि काही आहे ना चोराचो नाही मी. मारणार मारायचं ना, मार. नाही करायची ना साई, तुला नाही करायची ना, नको करूस. तू जितेपणी सही नाही करणार, पण तू मेलीस ना तर मला तुझ्या सहीची बी गरज नाही. बघ तुला मी सोडायचो नाही, मला म्हण. सोनूताई, हा साखरपुऱ्यात मजा आली. आवरलं ना. बस चल ग, एकवीरची चोलीची ओटी भरून टाकूया आपण. आणि परसासाठी आम्ही भात पण घेतलाय. अगं तुझ्या मनपसंत परशी साखरपुडा झाला, लगीन आहे तुझं. देवीची कृपा अशीच राहू दे आपल्यावर. काय झालं मला? आई ना मावळ ऐकायला गेली आणि बाबी घरामध्ये नाही. मला खूप भूक लागली आहे. अगं ये बस ये बस. हे पकड. आई ह्यो तर देवीला प्रसाद होता ना. अगं लहान मुलांच्यातच देव असतो की. हिचं पोट भरलं, देवीला परसाद पोचला बघ. सोनूताई लवकर चला, राडा झाला. सोनाली तू देवला जा. हे बाळा खा. चल. हे अरे ए थांब, अरे थांब की ए अरे थांब. ए यार सोनूताई, कोणी हरपली तुझी जमीन? हा तिरडेच बांधते त्याची. उमेश तांडेलची माणसं अरे अशी जबरदस्ती कशी काय करू शकतात? आम्हाला कागद दाखवले, आमच्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या त्याच्यावर. बंद करा बंद करा, नाहीतर मच्छीसारखा सोलून काढेल एकेकाला. मने वाट सोड. वाट सोडतो पण हात धरतो. काय बोलते? हा मने हात सोड. हात सोड नाही तर अगं जाळ्यात आलेलं पापलेट कोणी सोडतं वय? मने मी आरडाओरडा करेन आणि समजा कोलीवडा जमा कर. मग बघ तुझी काय अवस्था होते ते. हे चुप, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तू ओरड नाही तर काय पण कर. असं पण अख्खा कोळीवाडा तिथे त्या जागेच्या मॅटरसाठी राडा करतोय. चल. हात सोड माझा. सोड माझा हात सोड. दगड डोक्यात घाल तुझ्या मी. जास्त हिंमत आली आहे तुझ्यात, तुझ्या आईपेक्षा जास्त ताकद आली आहे तुझ्यात. पण एक लक्षात ठेव, मी तुझं त्या छपरी पोराशी लग्न होऊ देणार नाही. माझं मिहीरवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. माझ्या आईचा मला पूर्ण सपोर्ट आहे आणि तुझ्यासारख्या सुक्या बोंबलाला मी घाबरायची नाही. चल हात. आई जिवंत असताना आणि ती मेल्यावर काय झालं सुनीताई? हा ह्या सगळ्या जमिनी तुझ्या पोरानेच मानवी लिहून दिल्यात. आता त्यानं काय कागदपत्र झोल केलं असेल तर मला नाही माहिती. हो मग बोलव ना त्याला. ज्या कोयत्याने त्याच्यासाठी मच्छी सोलते ना, त्याच कोयत्याने डोकं उडवते की नाही बघ त्याचं. आता आवर राग डोक्यात घालून घ्यायची काय गरज आहे सोनूताई? मी यांचे पैसे देतो ना थोडं, आणि तुला बी देतो. ए मला लाच देतो. जास्त शहाणपणा करायचा नाही. आणि ए चल सामान अटक. ए सोनूताई, बा झाला तुझा नाटक, नाही तर मी विसरून जाईल तू माझ्या पोरीची सासू आहे म्हणून. ही अंबिका पहिली या कोळीवाड्याच्या लोकांची ताई आहे. आणि जोपर्यंत ही सोनूताई जित्तीये ना, तोपर्यंत ही फालतूगिरी सहन करणार नाही. मला मारू नकोस. तुला माझे दागिने हवेत ना? तू ये ना. सर
मला माझ्या आईची मिसिंग कंप्लेंट द्यायची आहे. कधीपासून बेपत्ता झाली आई? सर, काल रातच्याला अचानक ती घराच्या बाहेर गेली आणि ती घरी आलीच नाही. अचानक म्हणजे काही सांगून नाही गेली? नाही मॅम, अचानक काहीतरी आठवल्यासारखं म्हणून ती घराच्या बाहेर गेली. मी तिला विचारलं सुद्धा, पण ती म्हणाली की काहीतरी महत्वाचं काम आहे ते करून येते. तुझे बाबा? ते आमच्या सोबत राहत नाही. ठीक आहे, तुझ्या आई बाबांचा मोबाईल नंबर आम्हाला देऊन ठेव. तुम्ही बाकी नातेवाईकांना फोन केला? हो सर, ओळखीतल्या काही लोकांना फोन केले, पण ती कुठेच गेलेली नाही. आपण? हा मिहीर, आमचं लग्न ठरलंय. तुझ्या घरात आणखीन कोण कोण असतं? आम्ही 2 बहिणी आणि एक भाऊ. मोठ्या ताईचं लग्न झालंय आणि भाऊ वहिनीसोबत तिच्या माहेरी राहतो. का? वहिनीचं आणि आईचं पटायचं नाही, सतत भांडणं व्हायची. तर रागाच्या भरात वहिनी माहेरी निघूनच गेली. सर, मला आईची खूप काळजी वाटते. तुम्ही काळजी करू नका, तुझी आई नक्की सापडेल. बघा यांची कंप्लेंट लिहून घे. श्वेता, सर, हिच्या आईचा मोबाईल सर्वेलन्सवर टाका आणि मला वाटतं तू एकदा कोळेवाड्यात जाऊन स्वतः चौकशी करून ये. येस. काल रात्री सोनूताईला बघितलं होतं तुम्ही? हाय मॅडम. काल रात्री सोनूताईला बघितलेलं असतं? हो मॅडम, काल रात्री मी सोनूताईला बघितलं होतं. सोनूताई एवढ्या रात्री कायला चालली? शिर्के मॅडम, तुम्ही इकडे जा. बघा तुम्ही इकडे बघ. हां हॅलो. दागिने मिळाले ना? हो मिळालेत, पण यात काय लफडा तर नाही ना? अरे काय लफडा नाहीये, आजीचे दागिने आहेत. तू हे जाऊन विक, मग मी तुझे पैसे परत करतो आणि उरलेले पैसे मला दे तू परत. बरं ठीक आहे. कोणी मारलं असेल आईला? तिथं सगळ्यांना केवढी मदत करायची. कोण तिच्या जीवावर आलं असेल? एकदा मला फक्त कळू दे की हे कोणी केलंय. मी त्या माणसाला जिवंत सोडणार नाही. तुमची मनस्थिती कळते आम्हाला. सोनाली, तुझ्या आईचा मारेकरी आपल्याला शोधून काढायचा असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आम्हाला. सो प्लीज कॉपरेट. सोनाली, तुझ्या आईचं कोणाशी वैर वगैरे होतं किंवा कोणाशी भांडण झालं होतं? माझ्या आईचं फक्त बाबांबरोबरच भांडण असायचं. ते खूप दारू प्यायचे आणि ते आईला नाही चालायचं. आता ते चंद्राबरोबरच राहत आहेत. म्हणजे तुझ्या आईबाबांचा घटस्फोट झाला? नाही सर, पण बाबा त्यासाठीच आईवर प्रेशर आणायचे, पण आई तयार नव्हती. मग शेवटी बाबा चंद्राकडेच राहायला गेले आणि ते दोघं आता एकत्र राहत आहेत. हो सर, मला तर वाटतं त्या चंदा आणि माझ्या बापाने मिळूनच माझ्या आईचा खून केला असणार आहे. ही चंदा तुझ्या आईशी कधी भांडायला आली होती? हो सर, त्या दिवशी बाजारात. काय गो? ही चंदा बघ, आपली महावराची टोपली चोरताय. काय सटवे मेले, माझा गोवा चोरला तर चोरला, तर माझी भाऊ बी चोरते काय? ए काय जपतस? मी नाही चोरला तुझा नवरा, तुलाच कंटाळून माझ्याकडे आलाय तो. तुला टिकवता आला नाही. अगे खोटरडे, आमचा सुखी संसार मोडलास तू, त्याला नादाला लावलास. आणि एक लक्षात ठेवा, तुझ्यासारख्या बायकांना ठेवलेली बायको म्हणतात. बायको नाही, बायको म्हणायला कपाळाला कुकू आणि गळ्यात मंगळसूत्र लागतं.
काय तमाशा लाविला तुम्ही बाजारात? अहो बरं जायला तुम्ही आयलं कशी जापतोय बघा ही. मना सांगतोय मी ठेवलेली बाई आहे ही तुमची टाकलेली बायको. तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला घटस्फोट द्या, नाही तर माझ्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी कायमचे बंद होतील. आता तुला समजेल कोण टाकलेली आणि कोण ठेवलेली. ही चंदा कुठे राहते? सर ती इथे कोलीवाड्यातच राहते. मी दाखवते तुम्हाला. बरं, आणखीन कोणी आहे ज्याच्याबरोबर तुझ्या आईचं भांडण झालं होतं? सर तिला मन्या तांडेलचा खूप राग होता. मन्या तांडेल कोण आहे? त्याच्या बाबांनी आणि माझ्या बाबांनी आमचं लहानपणीच लग्न ठरवलं होतं. पण माझ्या आईला आणि मला तो अजिबात पसंतच नव्हता. तो खूप दारू पितो, ना धड शिकलेला ना धड कामधंद्याला आहे तो. या मन्यानी कधी तुझ्या आईला धमकी दिली होती? माझ्या आईला धमकवण्याची हिंमत नव्हती त्याच्यात, पण तो एकदा बोलला होता की तुझी आई मेल्यावर तुला वाचवायला कोणी नसेल. काल जेव्हा तुझी आई घराबाहेर गेली होती तेव्हा तिने सगळे दागिने घातले होते का? माझी आई नेहमी कोळीवाड्यात जाताना सर्व दागिने घालून जायची. बरं, हे पैंजण बघ. हे पैंजण माझ्या आईचे असूच शकत नाही. ती फक्त सोन्याचे दागिनेच घालायची. सर मी कोळीवाड्यातल्या एका लोकल ज्वेलरी शॉपमध्ये चौकशी केली. तो म्हणाला की ते पैंजण चंदानेच त्याच्याकडून विकत घेतलं होतं. पण श्वेता, त्यानं हे खात्रीने कसं काय सांगितलं की ते पैंजण चंदानच विकत घेतलं होतं? कारण त्याच्याकडे तर असे हजारो. सर ऍक्च्युली तो म्हणाला की त्याच्याकडून फक्त एकच पैंजणाची जोडी विकली गेली होती आणि ती सुद्धा त्या चंदाने विकत घेतली होती. सर मी तिच्या घरी चौकशी करायला गेले तेव्हा तिच्या घराला कुलूप होतं आणि शेजारी पाजारी विचारलं तेव्हा ते म्हणाले की चंदा संध्याकाळी घराबाहेर गेली होती आणि त्यानंतर ती घरी परत आलीच नाही. म्हणजे हा सगळा मॅटर चंदा आणि सोमेशने केला असू शकतो. पण श्वेता, त्या सोमेशला अंबिकाकडून फक्त घटस्फोट हवा होता. मग तो खून करून दागिने चोरू शकतो? सर असंही असू शकतं की या खुनामागे दागिन्यांच्या चोरीचा हेतू आहे हे दाखवून आपल्याला मिसलीड केलं जातं. शक्यता आहे. त्या दोघांचे मोबाईल ट्रॅकिंग काढायचा. या मडवी कुटुंबाचे सगळे डिटेल्स काढा. येस. हां हॅलो, कुठेस तू? आत्ताच्या आत्ता माझ्या दुकानात ये. पण झालं काय? ही असली कामं मी करत नाही. तू तुझा सगळा माल घेऊन जा. अहो शेट काय झालं ते तर सांगा. तू तुझी फालतूगिरी बंद कर आणि आत्ताच्या आत्ता दुकानात ये आणि हे सगळं घेऊन जा. अहो सर अंबिकाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार तिचा मृत्यू रात्री 9 ते 11च्या दरम्यान झाला आणि डोक्यावर वार झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला. पण सर तिच्या फॉरेन्सिक रिपोर्ट्समध्ये एक शॉकिंग गोष्ट समजली. कोणती? सर अंबिकाच्या कपड्यांवर दारूचे ट्रेसेस मिळाले. श्वेता, या अंबिकाचा नवरा सोमेश दारुड आहे. हो सर. तो तिला त्रासही देत होता घटस्फोट दे म्हणून. कदाचित खून करताना त्याच्याकडची दारूची बाटली झटापटीत तिच्या अंगावर सांडली असेल. चंदा आणि सोमेशचा अजूनही ठाव ठिकाणा नव्हता. या दोघांनी मिळूनच अंबिकाचा खून केला असेल का? अंबिकाचे दागिने विकायला घेऊन जाणारा मुलगा कोण होता? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, अंबिकाच्या अंगावर ती दारू सांडली कशी? अंबिकाच्या घरच्यांची चौकशी करताना पोलिसांच्या समोर अजून एक गोष्ट उघडकीस आली. ती म्हणजे अंबिकाची मोठी मुलगी पिंकी, हिचा नवरा संदीप हा अंबिकावर नेहमी खार खाऊन होता. आणि ज्या दिवशी अंबिकाचा मृत्यू झाला त्याच दिवशी दुपारी अंबिका आणि संदीप यांच्यामध्ये भांडण झालं होतं. अरे किती याला माझ्या लेकीने तुला सांगितलं की दारू पिऊ नगस, तू काय तिचं ऐकतच नाहीस. फसवणूक केली आहे तुम्ही माझी. अहो मी दारू पितो म्हणून तुम्हाला त्रास होतो ना, त्यापेक्षा जास्त त्रास माझ्या आशी बापसाला होतो. का तर तुमच्या पोरीला मूळ होत नाही म्हणून. हे बघ संदीप, त्यावर दारू पिणं काय इलाज आहे का? मी काय म्हणते, मुंबईला चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. मला माहिती आहे. अरे पिंकीचं सगळं ठीक होईल. मग ज्या दिवशी सगळं नीट होईल ना त्या दिवशी मला येऊन सांगा. आई
सोनाली, जरा तोंड सांभाळून बोल. आमच्यापेक्षा जास्त तर या पिंकीमुळे त्रास झालाय. ए, तुझ्या बापाने जीव घेतलाय आमच्या आईचा. ज्या दिवशी खरं काय ते कळेल ना, तुझ्या बापाचा जीव गेला कमी करणार नाही. काय म्हणलीस तू? काय म्हणालीस तू? सोड मला. थांबा, तुम्ही सगळे निघून जा इथून. माझ्या आईजवळ कोणी नकोय. तुम्ही सगळ्यांनी जा इथून. नाही, जा तुम्ही. तू जा इथून. आई, आई. सर मी अंबिकाचे कॉल रेकॉर्ड चेक केले. त्यातला एक नंबर डाऊटफुल आहे सर. कोणाचा? उमेश तांडेल म्हणजे संकेतचे सासरे. पण श्वेता, संकेतच्या सासऱ्यांनी अंबिकाला फोन केला तर त्यात एवढं डाऊट घेण्यासारखं काय? सर जेव्हा मी त्यांची चौकशी केली तेव्हा मला समजलं की अंबिकाचं आणि संकेतच्या सासऱ्यांचं आधीपासूनच जमत नव्हतं. म्हणूनच संकेतनी आणि त्याच्या बायकोनी घर सुद्धा सोडलं होतं. आणि सर अंबिकाला सुद्धा 12 तारखेला बरोबर 8 वाजता कॉल आला होता आणि त्यानंतर तिला एकही फोन आला नाही. याचा अर्थ असा की फोन झाल्यानंतर अंबिका घराबाहेर पडली असेल, संकेतच्या सासऱ्यांना भेटली असेल आणि मग त्यांच्यामध्ये वाद झाला असेल. सर अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी अंबिकाचा फोन चेक केला तेव्हा त्यात सुद्धा तिला या नंबरवरून बरेच मेसेजेस आले होते. अरे साहेब तुम्ही या. मिस्टर तांडेल, 12 तारखेला रात्री 8 वाजता अंबिकाला कशासाठी कॉल केला होता? ते काय आमच्या आवऱ्या कोरीवाऱ्यात कोणी पण मोठा बिल्डर घुसायला तयार नाही. मग आपणही छोटा बिल्डर आहे तर आपण म्हटलं आपण हात घालून बघू. आणि मग एका मोठ्या बिल्डरने मला ऑफर दिली होती की सगळ्यांच्या जागा विकत घेऊन दे आणि मग आम्ही इथं मॉल बांधू इकडं. मग मी सगळ्यांची चर्चा केली आणि सगळे तयार बी झाले. आणि मग तो अंबिकाचा पोर म्हणजे माझा जाव आहे त्याला बी बोलू, तो बी तयार झाला आणि त्याने लोकांशी बोलून जागा इकत घेतल्या आणि इकत घेऊन त्यांना थोडं थोडं पैसेही दिलं. आता ही अंबिका तिचं कोणतरी कान भरलं आणि तिला सांगितलं की हा दादूस कमी रेटमध्ये जागा विकत घेतल्या, तुम्ही थांबवा. आता त्याच्यावरनं आमचं राडे पण झाले. मग त्याची सेटलमेंट करायला म्हणून मी तिला इकडं वारलं होतं. ते 12 तारखेला फोन करून बोलवलं होतं आणि तिने ऐकलं नाही म्हणून तिचा खून केला. अरे नाही साहेब, हे असलं सगळं काय करत नाही मी. तांडेल, हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये सांगायचं. हां घ्या. 1 मिनिट साहेब, वॉरंट आहे का? लक्ष ठेवा, आपला एक माणूस सिव्हिलमध्ये इथे राहू दे. त्याच्या विरोधात आणखी काही पुरावे मिळतात का बघा. येस सर. हे बघ, मला काहीही ऐकायचं नाहीये. तू जर त्या घरात गेलास ना, नाही तुझं तंगडं तोडलं ना, तर नावाची रुपाली बदल. रुपाली अगं ती कशी असेल ना तर ती माझी आई होती. आता तिचा अंत्यसंस्कार मी नाही करणार तर कोण करणार? आणि मीच आहे ना मग तिचा एकुलता एक मुलगा. खड्ड्यात गेलं सगळं. तुझ्या त्या निर्लज्ज बहिणी आहेत ना, त्यांना सांग जाऊन सगळं. साहेब, आत्ताच्या आत्ता सोनाली आणि पिंकीला जेलमध्ये टाका. तू काय बोलतेस साहेबांसमोर? थांब संकेत, साहेबांना हे सगळं कळायला हवं. याआधी तुझ्या आईने जे काही केलंय, आपण कंप्लेंट केली असती ना, ही अशी वेळ आली नसती आपल्यावर. काय झालं होतं याआधी? अगं आई काय करता तू? अगं कोयता लागला ना तुझ्या पोराला. अगं काय चाललंय? गबस, तुला म्हावरं पकडायचं नाही, मी काय नाही बोलले. पण कोळीवाड्या लोकांना फसवायचा धंदा केलायस. आत्ता काय मी तुला जित्ता सोडायची नाही. थांबाई, काय फसवलं त्याने? अहो, माझे बाबा करतात लोकांसाठी मदत आणि संकेत करतो त्यांच्यासाठी मदत. आणि काय आहे ना, लोक येऊन तुमचं कान भरतात आणि तुम्ही ऐकता. संकेत, तुझ्या बायकोला समजव, जिथे अन्याय झाला तिथे अंबिका उभी राहणार आणि जो कोण मध्ये येईल याला उभा चिरणार. तू उद्यापासून त्या उमेश तांडेलच्या दारामध्ये पाय ठेवायचा नाही. आणि मग काय करू? बोटीवर जाऊन म्हावरं पकडू? माझ्याच्यानं नाही होणार ते. काय काय बोलला? श्वेता,
मला तर वाटायला लागलं की यांच्या फॅमिलीमधलंच कोणतरी कल्प्रिट असावं. किती कॉम्प्लिकेशन्स आहेत, किती प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या फॅमिली रिलेशन्समध्ये. त्या दागिन्यांचं काय झालं? तर कुठल्या ज्वेलरकडून काहीच अपडेट मिळत नाही. पण सर एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्याने कोणी हे दागिने चोरले असतील तो या कोळीवाड्यात तर ते नक्कीच नाही विचारणार. कारण या एरियामध्ये अंबिका जेवढी फेमस होती तेवढेच तिचे दागिने सुद्धा होते. हॅलो, या ओके, थँक्यू. सर आपल्या घबरीचा फोन होता. चंदा आणि सोमेश विषयी माहिती मिळाली. काय म्हटलं? तर या कोळीवाड्यातल्या लोकांचा एक भिशी ग्रुप आहे. दर महिन्याच्या 16 तारखेला इथले पुरुष तिथे जमतात आणि ज्याला कोणाला भिशी लागते त्याला विना व्याज लाखो रुपये मिळतात. आणि सर या ठिकाणी सोमेश नक्की आहे. मॅडम तुम्ही काय पण काय बोलता? त्या अंबिकावर माझा राग होता, पण मी तिचा खून नाही केलेला आहे. ए खोटं बोलू नकोस. मी कला खोटं बोलू? मी नाही खोटं बोलत. हे पैंजण आम्हाला डेड बॉडी जवळ सापडलं आणि तू ज्या ज्वेलरी शॉप मधून हे पैंजण विकत घेतलं होतंस त्याने स्वतः आम्हाला सांगितलंय की हे तुझं आहे म्हणून. आता हे पैंजण माझे नाहीत मॅडम. खोटं बोलू नकोस चंदा. मी कला खोटं बोलू मॅडम? माझे पैंजण माझ्या पायात आहेत, हे बघा. तुला तुझ्या बायकोकडून घटस्फोट हवा होता, ती द्यायला तयार नव्हती म्हणून तू त्या रात्री तिचा खून केलास. नाही साहेब, मला घटस्फोट पाहिजे होता, पण घटस्फोट पाहिजे म्हणून मी बायकोचा खून कला करू? तुझे मोबाईल लोकेशन आहे आमच्याकडे. त्या दिवशी तू तुझ्या बायकोला भेटला होतास. काय आहे ना, मी गेलतो घरा, पण ते सांचे गेलतो. कला आहे ना, आमचे साहेब आहे ना, दोघांमध्ये बहु लफरी व्हायची. तर मन अंबिका बोतली का पोरीचं म्हणजे सोनालीचं लगीन झालं, मन ती घटस्फोट देणार होती. खोटं बोलतोय तू. तुझं त्या चंदावर प्रेम आहे ना? अंबिका जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला त्या चंदाबरोबर लग्न करता येणार नव्हतं, म्हणून तू अंबिकाला संपवलंस आणि ते दागिने पण चोरलेस. नाही साहेब, मी कला दागिने चोरू? ते दागिने खोटं होतं साहेब. पुन्हा खोटं बोलतोय साहेब, आई एक वेळची शपथ घेऊनशी सांगते ना, ते दागिने खोटं होतं. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला जर आवरी चौकशी करायची असेल ना तर आमच्या सोनाराला विचारा. आमचा खानदानी सोनार आहे, त्याला सगळं माहिती आहे. काय आहे, मी एकदा ना त्याला भेटायला गेलो त्याच्या दुकानावर, तर बघतोय तर काय अंबिका तयच होती त्याच्या दुकानात. हे काय ताई, आज तुम्ही दागिने अंगावर नाहीत तर रुमालात घातलेत? दादा, मला या दागिन्यांची काय गरज? मला पैशाची गरज आहे. पण ताई झालं काय? आता दादा तुम्हाला माहिती, गेल्या वर्षी एवढं तुफान आलं, जाम नुकसान झालंय. माझ्या बोटी मोडल्या. आता जे कोली माझ्याकडे काम करत होते त्यांना मी पैसे नाही देणार असं तर नाही होणार. जे नुकसान झालं ते माझं झालं. त्यात माझ्या धाकल्या लेकीचं लग्न आहे, मला पैशाची गरज आहे. आणि माझ्या थोरल्या लेकाला त्याला बिझनेस करायचा आहे. हो ताई, तुमच्या अंगावर दागिने नसतील तर अख्खा कोळीवाडा तुम्हाला याबद्दल विचारेल. त्यासाठीच तर मी तुमच्याकडे आली. तुम्ही विश्वासातले आहात. हे बघा, हे दागिने विका आणि त्याचे पैसे मला द्या. आणि या बदल्यात सोन्याचं पाणी लावलेले दागिने मला द्या. या दागिन्यांमुळे अंबिका फक्त कोळीवाड्यातच नाही तर संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाली. भले त्या इंटरव्ह्यू नंतर तिने ते दागिने विकले असतील, पण नंतर खोटे दागिने घालून ती संपूर्ण कोळीवाड्यात वावरत होतीच ना. खोट्या प्रतिष्ठेपायी अंबिकानं आपला जीव गमावला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आणि यामध्ये फक्त अंबिकाचा जीव नाही गेला, दुसऱ्याही एका जीवाचा यामध्ये नाहक बळी गेला. अंबिकाचा ज्या ठिकाणी खून झाला होता त्याच ठिकाणी दुसऱ्या एका मुलाची डेड बॉडी सापडल्याचा पोलिसांना एक फोन आला आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. हे मागवा रे. तुमच्यापैकी कोणी ओळखता आला? नाही साहेब, त्याला कोणी ओळखत पण नाही आणि हा कोळीवाड्याचा पण नाही. नक्की नाही. काय सापडते? सर याच्या डोक्यावर वार झालाय, पण बाकी कुठलं आयडेंटिटी कार्ड, पाकिट किंवा मोबाईल काहीच नाही. मॅडम, मनोहरलाल ज्वेलर्स. यांना ओळखता का?
हा एक नंबरचा झोलर लफंग आहे. काय झोल केलाय ना? हा एक दिवशी माझ्याकडे नकली दागिने घेऊन आला होता. ते दागिने दाखव. ते दागिने माझ्याकडे नाही आहेत. जेव्हा मला कळलं की ते दागिने खोटे आहेत, मी त्याला बोलवून त्याचा माल त्याच्याकडे देऊन टाकला. पण तुम्ही ओळखत होता याला? अजिबात नाही. त्याचा काही नंबर वगैरे असेल तुमच्याकडे? हो, नंबर आहे. द्या. थँक्यू. सर हे त्या मुलाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि कॉल रेकॉर्ड्स. सर त्याचं नाव सुमेध होतं. त्याचा मृत्यू 16 तारखेला रात्री 10 ते 12च्या दरम्यान झाला होता सर. आणि सर त्याच्या कॉल रेकॉर्ड्समधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली. कोणती? सर अंबिकाच्या फॅमिलीमधून एक व्यक्ती त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि अंबिकाच्या मृत्यूनंतर सुद्धा ती व्यक्ती याच्या टचमध्ये होती. आणि सर ज्यावेळी सुमेधचा खून झाला त्या व्यक्तीचं लोकेशन आणि सुमेधचं लोकेशन हे तेव्हा सेम दाखवतंय सर. म्हणजे हे दोन्ही खून त्याच व्यक्तीनं केले असणार. सांगतो सगळं सांगतो. सुमेधला का मारलंस? मी सुमेधकडून पैसे घेतले होते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी, पण मला त्यात लॉस झाला. सुमेध पैशांची मागणी करत होता म्हणून मी सोनूताईचे दागिने चोरून त्याला विकायला सांगितले, पण ते दागिने खोटे निघाले. सुमेध मला धमकी देऊ लागला. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता, म्हणून मग मी त्याला फोन करून पैशांची सोय झाली असं सांगितलं आणि बोलून घेतलं. ठीक आहे, तुझे खोटे दागिने. आणि हो, इथून पुढे मला कुठल्याही झोलमध्ये अडकवू नकोस. इथून पुढे तुला कुठल्याही झोलमध्ये अडकवणार नाही. आणि याच पैशांसाठी तू अंबिकाला सुद्धा मारलंस? नाही साहेब, मी अंबिकाला नाही मारलं. खोटं बोलू नकोस. तुझे मोबाईल लोकेशन्स आहेत आमच्याकडे. आता खरं सांग, बोल. साहेब सांगतो, शेअरचा लॉस भरून काढण्यासाठी मी सोनालीकडे पैसे मागितले. तिने तिच्या आईकडे पैसे मागितले पण तिने दिले नाही. तरी सुद्धा मी स्वतः गेलो पैसे मागण्यासाठी, पण आई नाही म्हणाली. मला काहीच कळत नव्हतं, म्हणून मग मी तिचे दागिने चोरण्याचा प्लॅन केला. काय? तू काय बोलतोय? हे बघ सोनाली, आईचे दागिने चोरून मी माझा आत्ताचा प्रॉब्लेम सोडवेन. हे तुला कळतंय का? आईला केवढा मोठा शॉक बसेल. आणि दागिने चोरले नाही ना तर तुला मोठा शॉक बसेल. म्हणजे तू जर मला सपोर्ट नाही केलास ना तर मी आत्महत्या करेन. दागिने कसे सोडणार आहेस तू? माझ्याकडे एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? सोनाली तिच्या आईशी खोटं बोलली की तिचे बाबा येऊन तिच्या लग्नासाठी केलेले दागिने घेऊन गेले. आम्हाला पक्की खात्री होती की हे ऐकल्यावर आई रागारागाने घराबाहेर पडेल, आणि तसंच झालं. सोनालीने मला फोन करून सांगितलं. मी तिकडे तयारीतच होतो क्लोरोफॉर्म घेऊन. कवर गेला हा? सोमेश, 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 ए ए कोण रे तू? थांब तू. मिहीर तू? आज तुला मी सोडत नाही. मला पैसे देत नाही, हा सुद्धा मी जीवच घेतो. मला मारू नकोस. तुला माझे दागिने हवेत ना? घे ना, सगळं घे. नंतर माझ्या लक्षात आलं की हा आता मोठा मॅटर होणार, म्हणून मी माझ्या जवळची दारू तिच्या अंगावर शिंपडली, ज्यामुळे असं वाटेल की सगळं काम तिच्या दारुड्या नवऱ्याने केलंय. आणि ते पैंजण ते सोनालीच होतं ना? हो साहेब. सोनालीला घेऊन या. येस. अंबिकाचा आपल्या धाकट्या लेकीवर सगळ्यात जास्त जीव होता आणि या आंधळ्या प्रेमानंच तिचा जीव घेतला. दागिन्यांचा दिखावा तिला भलताच महागात पडला. खरं तर एवढे दागिने म्हणल्यानंतर तिने अधिक सावध असायला पाहिजे होतं, पण तिने ते केलं नाही आणि काही हजारांच्या दागिन्यांसाठी लाख मोलाचा जीव गमावून बसली. आजच्या या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन केससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या.
लक्षात ठेवा, धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.